मला काय म्हणायचं बाळा, तुम्ही दोघी जणी आहे ना शाळेत जा. ऐका, हे बाकीच्या शाळेत जातात की नाही, तर तुम्ही शाळेत जा ना. शाळेत जर जासाल तर काहीतरी शिकसाल, मोठ्या होसाल. हां, आयुष्य चांगलं जाईल तुमचं, पुढे भविष्य मोठं होईल, नोकरी लागसाल है ना. नोकरीला लागते. चांगलं जर शिकलं तर खूप काही होसाल तुम्ही. आता इतर तुम्ही बघत नाही का शहरामध्ये मोठमोठ्याल्या मॅडम असतात, शिकतात की नाही त्या. आज ज्या मॅडम आपल्याकडे आल्या त्या शिकलेल्याच आहेत ना, आहे का ना. त्या गाड्यानी होत्या का नाही. तर तुम्ही शिका ना. शिक्षण लय गरजेचं आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली, मुलींना शिकवलं. मुलींसाठी त्यांनी अक्षरशः लोकांनी घेतलेलं शेण त्याच्या अंगावर झेललं. त्यांनी अक्षरशः त्रास सोसला. त्यांच्या अंगावर लोक दगड धोंडे असे मारायचे त्यांना. तरी तुम्ही शाळेत जात नाही. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांनी किती छान काम केलं नाही करे. हे मग तुम्ही शाळेत जा ना. शाळेत तर जा ना. तुम्ही शाळेत जायचं ना बेटा. हां, तुम्ही शाळेत जा. उद्यापासून नक्की शाळेत जासाल ना. तुम्ही दोघी बहिणी उद्या शाळेत जा बरं. तुम्ही दोघी उभ्या राहा बरं. तुम्ही दोघी जणी शाळेत का जात नाही, कारण सांगा बरं मला. तुम्ही आतापर्यंत शाळा नाही पाहिली ना कधी, हो की नाही, खरं सांगा. हां, नाही मग का नाही जात शाळेमध्ये, काय अडचणी आहे मला. अडचणी सांगा बरं, काय आहे शाळेत न जाण्याची. जिल्हा परिषदेची शाळा आहे, ते जवळ आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये जायचं बेटा रोज. ह्या मुलींसोबत ह्या जातात की नाही, आता यांच्यासोबत तुम्ही पण जायचं. उद्यापासून नक्की जाल, नक्की प्रॉमिस, नक्की जाल ना. मी विचारेल तिथे सरांना जाऊ ना. तुम्ही इकडे पण या माझ्याकडे, पण तिकडे शाळेत जा अगोदर. इकडून आल्याच्यानंतर मग माझ्याकडे यायचं. ओके. तुम्हाला आता सर्व नोटबुक भेटलं, सर्व भेटलं. उद्या पण शाळेत जायचं. ओके. हां.